नमस्कार, पालघर टाइम्समध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. वाड्यात भीषण अपघात टळला. सीसीटीव्हीतील दृश्य मन विचलित करणारे. तरुणाचा जीव थोडक्यात बचावला. वाडा नगरपंचायत हद्दीतील हनुमान मंदिर परिसरात खंडेश्वरी नाका ते हनुमान मंदिर रोड परळी नाका दरम्यान आज सकाळी सुमारे 9 वाजण्याच्या सुमारास दुचाकी अपघाताची गंभीर घटना घडली. समोर आलेल्या सीसीटीव्ही फुटेजमधील दृश्य अत्यंत मन विचलित करणारे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार डाहे गावातील 20 वर्षीय साईनाथ सुरेश सालकर व त्याच्यासोबत असलेला आणखी एक तरुण दुचाकीवरून जात असताना अचानक दुचाकी घसरली. त्याचवेळी भरधाव वेगात येणाऱ्या ट्रकच्या चाकाखाली साईनाथ सालकर आल्याचे सीसीटीव्हीमध्ये दिसून येते. या अपघातात त्याला गंभीर दुखापत झाली. स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदत करत जखमी साईनाथला वाडा शासकीय रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी त्याला ठाणे सिव्हिल रुग्णालय रेफर करण्यात आले. मात्र प्राथमिक उपचारासाठी सध्या त्याला पोशेरी येथील आयडियल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. सुदैवानं या भीषण अपघातातून साईनाथ बचावला आहे. दरम्यान या घटनेनंतर रस्त्याच्या परिस्थितीबरोबरच दुचाकीस्वारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. अपघात टाळण्यासाठी पालकांनी आपल्या मुलांना दुचाकी देताना विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. कायद्यानुसार 18 वर्षानंतरच वाहन चालवण्याची परवानगी असली तरी अनुभवाच्या अभावामुळे अनेक तरुण भरधाव व बेधडकपणे वाहन चालवतात. त्यामुळे अशा दुर्दैवी घटना वारंवार घडत असल्याचे दिसून येते. यासोबतच खंडेश्वरी नाका ते परळी नाका दरम्यान वर्षभरापूर्वी कॉन्क्रीट रस्त्याचे काम झाले असले तरी वाडा बस स्टँड ते हनुमान मंदिर परिसरातील रस्ता अरुंद आहे. हनुमान मंदिराजवळ मोठे वळण असून गटारीचे काम न झाल्याने व रस्त्यालगतची अतिक्रमणे न हटवल्याने दुकाने थेट मुख्य रस्त्यावर आली आहेत. काही दुकानदारांनी दुकानाचे भाग रस्त्यावर वाढवल्यामुळे वळणाचा परिसर अधिक धोकादायक बनला आहे. सुमारे वर्षभरापूर्वी रस्त्याचे काँक्रिटीकरण झाले असले तरी अतिक्रमणे हटवण्यात न आल्यानं या भागात नेहमीच वाहतूक कोंडी होत असून अपघाताचे प्रमाण वाढले आहे. नागरिकांनी प्रशासनाकडे तातडीने अतिक्रमण हटवणे, रस्ता रुंदीकरण करणे व अपघातप्रवण वळणावर योग्य सुरक्षात्मक उपाययोजना करण्याची जोरदार मागणी केली आहे. या घटनेची नोंद वाडा पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अपघातग्रस्त ट्रकचा शोध सुरू आहे.